आधीला ना आज मी खूप दिवसातून ना बाहेर ना घेऊन गेले होते. थोडासा खेळ म्हटलं आणि तो ना चल, 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 चल बोलायचा ना. मी आता जास्त त्याला घेऊन जात नाही कारण हवा पण जास्त सुटते ना खाली. त्यानंतर ना मी इकडं संध्याकाळची स्वयंपाकाला लागले होते. एकीकडे मी डाळ टाकली होती आणि इकडे भात टाकला होता आणि म्हटलं चला आता इथं ना आपण अननस कापून घेऊ. तर म्हटलं ना ते खराब होऊन जाईल आणि आता कापलं ना तर सगळेच ना खातातही आणि इकडं नाही कापायला ना खूपच त्रास होतो. ते व्यवस्थित ना निघत नाही. आणि नंतर ना इकडं मी ना त्या छान छान अशा ना चकल्या करून घेतल्या आणि ना म्हटलं आता आपण टेस्ट करून बघू कारण गेल्या वेळेस आणलं होतं ना आधीच्या पप्पांनी त्यावर थोडंसं कच्चं होतं आणि ते ना थोडंसं ना गोड पण लागत नव्हतं. आता बघा ही माझी ना प्लेट अशी मस्त अशी तयार झाली होती. त्यानंतर ना मी इकडे ना फोडणी टाकायला घेतली होती कारण ना कधी कधी ना काय करावं ना भाजीला काही समजत नाही ना त्यावेळेस ना फक्त ना मला ना फक्त आमटीच हा प्रकार सुचतो. म्हणून ना इथं ना आमटी करायला घेतली होती. करायलाही सोपे असते आणि झटपट हा प्रकार होतो आणि खायला पण छान लागते भाकरीसोबत भातासोबत. मग इकडं आम्ही पटपट करायला घेतले होते कारण आधीच्या पप्पांनी मला कॉल केला होता. मला खाली जायचं होतं कारण आमचं पाणी संपलं होतं प्यायचं पाणी आणायचं होतं. पण इकडं पटपट अशी भाजी टाकून घेतली.